आता प्युअर गावरान कोंबडीचे पिल्लं असो किंवा साधे पिल्लं असो, त्यांना आहे ना थंडीचा त्रास होतच असतो. त्याच्यामुळे काहीतरी आपण असा सेटअप केला होता, त्यांच्यावर बल्ब सोडला होता आणि रात्री इतकी भयंकर थंडी पडली होती, तरी पण आपलं एक सुद्धा पिल्लूला दागा बसलेला नाहीये. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता आहे ना पिल्लांना झाला होता एक दिवस, त्यांना आहे ना सोडायचं होतं. आता आपल्याला बाहेर थोडं, मग बाहेर घेतलं मी मस्तपैकी, गुळाचं पाणी टाकलं त्यांना आणि त्यात थोडं औषध बी टाकलं. ओरल म्हणून काहीतरी औषध आहे, तुम्ही मला आहे ना कमेंटमध्ये मी याचं नाव सांगन. आता म्हणलं पिल्लं त्यांच्या मनाने पेते, पण पिल्लं काय मनाने पेत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या चुचा बुडावल्या आणि जेच गर्दी झाली भोवती द प्यायला पाणी, इतके तहानले होते पिल्लं. मस्तपैकी सगळ्याच्या सगळ्या पिल्लांनी पाणी पिलं. म्हणलं आता एखादं राहिलं असेल तर सगळ्या पिल्लांना आहे ना एकदा हाताने पण पाणी पाजू आपण, म्हणजे त्यांची चोच आहे ना एकदा बुडवायची फक्त पाण्यात. तसं पण करून घेतलं मी. आता ओके मध्ये सगळे झाले. दुपारी मस्तपैकी कुट्टी टाकली जनावरांना करून आणि आलो होतो इकडे आबाईकडे, कारण की त्याचे पण काही पिल्लं होते त्याला द्यायचे होते. आता त्याला जे विकले होते ना आपण पिल्लं 1 महिन्यापूर्वी, आता ते पिल्लं इतके मस्त झालेत ना, तेच पिल्लं बघून आहे ना त्याने अजून 20 पिल्लं आपल्याला बारीक सांगितलेत. आता त्याला आहे ना द्यायचे ते पिल्लं. चला आता मी त्याला पिल्लं देतो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. अजून 40-50 पिल्लं आहेत. तुम्हाला कोणाला लागत असले तर मला नक्की इंस्टाग्रामवर मेसेज करा. जवळपास असले तर लगेच तुम्हाला भेटून जातील.